हातामध्ये पेटलेली मशाल घेत जवळजवळ त्या बोळातून वाट काढत आम्ही पुढे निघालेलो होतो. माझ्या पाठोपाठ राजू हा त्याच्या हातात काठी घेऊन जे काही जाळी जळमट होतं ते बाजूला काढायचा प्रयत्न करत होता. त्याच्या पाठीमागे युवराज होता. त्याने मोठ्या केरसुनेने त्या बोळातील असलेली सर्व घाण बाजूला काढायला सुरुवात केली होती. कसंबसं पडक्या दरवाजाजवळ येऊन आम्ही थांबलो. दार मोठ्या कुलपाने बंदिस्त केलेलं होतं. मी युवराजकडे पाहत म्हणालो, दार उघडायला हवं. आजची रात्र आपल्याला इथेच काढायची आहे. मंदिर परवा दिवशी उघडणार आहे. तेव्हा युवराज माझ्याकडे पाहत म्हणाला, मला एक गोष्ट समजत नाही. तुला सर्व तिथी वार वेळ सगळं माहीत असताना तू याच दिवशी कसं काय आम्हाला इकडे घेऊन आलास? विनाकारण मुक्काम करण्याची वेळ आली आहे बघ. मी त्याच्याकडे रागाने पाहत म्हणालो, लक्षात ठेव, आपण आपलं घर आणि गाव सोडून जवळजवळ 3 दिवस झाले वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहोत. आता या ठिकाणी येण्याचं नियोजन तर माझ्या डोक्यामध्ये सुद्धा नव्हतं. पण राजू सारखा हट्ट करत म्हणत होता, आपण जाऊ. खूप वर्ष झालं त्या ठिकाणी गेलेलो नाही आणि त्याच्या मामाचं हे घर आहे म्हटल्यावर मला वाटलं की आपण जायला हवं. तेव्हा राजू माझ्याकडे पाहत म्हणाला, भूषण, तू सोबत आहेस म्हणल्यावर मी कधी कुठे जायला घाबरत नाही. वास्तविक पाहता उद्या ग्रहण आहे, त्यामुळे मंदिर बंद असेल. या गोष्टींमध्ये कोणत्याच प्रकारची माहिती मला नव्हती. आता इथे आल्यानंतर जर समजलं असेल तर राहण्यासाठी मामाचं घर आहे हा विचार करून मी तुम्हाला इथं आणलं. आता इथं आणल्यानंतर यल्लप्पाने आपल्याला बरेच साहित्य दिले आहे. ते साहित्य घेऊन स्वच्छता करून त्याच्याच घरचा जो काही भाग आहे तो जेवण्यासाठी इथे शिजवून रात्र काढावी हा माझा उद्देश आहे. अंधारात काहीच दिसत नाही म्हटल्यावर मी तुला मशाल पेटवायला सांगितली. खूप जुनी वास्तू असल्यामुळे जाळी जळमट वटवागळं अशा वेगवेगळ्या प्राण्यांचा वावर इथे असू शकतो. त्यामुळे मशाल टेंबा पेटवायला सांगितला. मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, हे बघ, मला इथे राहण्यामध्ये काहीच अडचण नाही. पण युवराज जे काही बोलत आहे त्यानुसार मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शेवटी कसं आहे, कुठे ना कुठेतरी थांबायचं आहे. मंदिर उघडत नाहीत, त्याचं दार उघडत नाही. या गोष्टीमुळे आपल्याला इथे थांबावं लागत आहे. तसंही मंदिर ग्रहण काळात कोणी उघडत ठेवतच नसतात. तेव्हा युवराज माझ्याकडे पाहत म्हणाला, ग्रहण पहाटे 3 वाजता लागणार आहे आणि तुम्ही आता या वेळेपासून नियम पाळायचे म्हणत आहात. मी त्या वेळेला म्हणालो, अरे मूर्खा, ग्रहण लागण्याच्या अगोदरचा जो काळ असतो त्या काळात नियम पाळावे लागतात. आपण खेडेगावात आहोत, मग खेडेगावामध्ये त्या गोष्टी पाळायला नको. राजू मध्येच हस्तक्षेप करत म्हणाला, दोघेजण वादविवाद करू नका. समोर दार आहे, हे कुलूप काढण्यासाठी मला मदत करा. त्याने जवळजवळ 1 वीत मोठी जुन्या काळातली चावी काढली आणि त्या घराचं दार उघडलं. बराच जोर लावून ते दार मी आतल्या बाजूला ढकललं आणि एका पाठोपाठ एक जवळजवळ 20 ते 25 वटवागळं त्यांची पिल्लं वेगात त्या दरवाजातून बाहेर पडली. त्यांचा फटकारा, त्यांची पंख आणि त्यांचा फडफड करणारा आवाज आमच्या जवळून झटका देत निघून गेला. आम्ही तिघेही जण अचानक घडलेले या गोष्टीमुळे मोठ्याने ओरडलो. त्याच वेळेला मंदिरातील असलेला पुजारी, तो गुरव, आमच्या बाजूला मागील भागात येऊन आमच्याकडे पाहत म्हणाला, काही अडचण आहे का? तेव्हा राजू म्हणाला, काही नाही, वटवागळं घरातून निघाली त्यामुळे जरा घाबरलो. गुरुवाकडे पाहत त्याने उत्तर दिलं. मी दार पुढे ढकललं. आतमध्ये पाहिलं तर जिकडे पाहावे तिकडे झाडाझुडपांच्या वेली दिसत होत्या. ते दृश्य पाहिल्यावर मी राजूकडे पाहत म्हणालो, अरे किती वर्ष बंद पडलेलं घर आहे आणि इथे राहायला सांगत आहेस तू? तेव्हा उजव्या आणि डाव्या बाजूला असलेल्या ओसरीकडे बोट दाखवत राजू म्हणाला, तिथे बघ, इथे काही नाही. दगडी ओसरी आहे, मोठ्या प्रमाणे बांधलेली. वरती सारवलेलं दिसतंय ना, मातीचा भाग आहे. थोडी माती निघालेली आहे. तिथं चूल करून जेवण बनवू आणि इथेच थांबू. तसंही दुसरीकडे थांबण्याचे ठिकाण नव्हतं. गुरुवाची एक झोपडी होती, त्यात त्याचं 6 जणांचं कुटुंब राहत होतं. आता रात्र काढण्यासाठी राजूच्या मामाच्या घराचा आसरा आम्हाला होता. मोठा खराटा तयार करावा आणि येथील सर्व झाडून घ्यावं असा विचार होता.
तेवढ्यात युवराज माझ्याकडे पाहत म्हणाला, बाजूला सरक, केरसुनेने सगळं स्वच्छ करून घेतो. त्याने एका पाठोपाठ एक तेथील पालापाचोळा, धूळ आणि आजूबाजूच्या भिंतीवरती जाळी जळमट बाजूला करत स्वच्छ केलं. मी राजूकडे पाहत म्हणालो, सगळं खरं. आपण पातेलं, परात, ताट, बाकीचे सर्व साहित्य गाठोड्यात बांधून घेतलं आहे, पण पाणी कुठे आहे? या सर्व गोष्टीसाठी पाणी हवं आहे ना? तेव्हा राजू माझ्याकडे पाहत म्हणाला, वाड्याच्या मागच्या बाजूला एक मोठं पाण्याचं आड आहे. तिथे जिवंत झरा असल्यामुळं चांगलं शुद्ध पाणी मिळतं असं मला गुरुवाने सांगितलं होतं. तिथलंच पाणी घेऊ. मी त्यावेळेला म्हणालो, अरे तू वेडा आहेस का रे? असल्या जाळी जळमटाच्या वाड्यामध्ये असणाऱ्या त्या पाण्याच्या आडामध्ये स्वच्छ पाणी असेल होय? काही काय सांगतोस? तेव्हा राजू माझ्याकडे पाहत म्हणाला, पाणी कुठलंही जरी असलं तरी खराब होत नाही. ते आड मुळात बंद नाही, वाडा बंद आहे, त्याचं दार बंद आहे, पण मागच्या बाजूने लोक त्या आडाचं पाणी घेऊन जातात. त्याने असं सांगितल्यानंतर आम्ही मागच्या बाजूला जाण्याच्या दृष्टिकोनातून वाट पाहू लागलो. कमरे एवढे उंच वाढलेलं गवत आतमधल्या जाळी जळमटाच्या भागातून मागच्या दिशेने जात असताना जरा सुद्धा सुरक्षितता वाटत नव्हती. एकदम मागच्या बाजूला मोठी आगळ होती. त्या आगळीचा उंडका बाजूला केला आणि ते दार उघडलं. दार उघडल्यानंतर मागच्या बाजूला एक ग्रामपंचायतचा मोठा दिवा आडाच्या पलीकडच्या बाजूला दिसत होता. मागून जी भिंत होती ती पडलेली होती आणि तिथून लोक कदाचित पाणी नेत असावीत असं मला लक्षात आलं. रहाट होता. त्या रहाटावरती दोरखंड बांधलेला होता. एक मोठी घागर सुद्धा होती. मी कधी पाणी शेंदलेलं नव्हतं. युवराज माझ्याकडे पाहत म्हणाला, पाणी काढायला दम लागतो, येड्या, का बाळाचं काम नाही? तेव्हा राजू त्याच्याकडे पाहत म्हणाला, भूषण सुद्धा कमी नाही बर का, त्याने सुद्धा बालपणी ही कामं केलेली आहेत. मी युवराजकडे पाहत म्हणालो, तुला घागर पाण्यात टाकून दाखवतो म्हणजे तुला कळेल. मी वरून घागर पाण्यात टाकली. तेवढ्यात मागच्या बाजूने यल्लप्पा दिसला. यल्लप्पाच्या डोक्यावरती मोठी कळशी होती. तो आमच्याकडे पाहत म्हणाला, अहो थांबा, घागर कशाला पाण्यामध्ये टाकताय? अजिबात पाणी घेऊ नका. इथलं दिवस मावळल्यानंतर या आडाजवळ कोणी सुद्धा फिरकत नाही. काळ्या पाण्याचा आड म्हणतात याला. तेव्हा राजू त्याच्याकडे पाहत म्हणाला, काही काय बोलतोस येल्या? माझ्या मामाचं घर आहे आणि आमचा आड आहे. उगाचच गावामध्ये काही अफवा पसरवू नकोस. तेव्हा यल्लप्पा राजूकडे पाहत म्हणाला, मला काही विचारता? गावातल्या कोणत्याही व्यक्तीला विचारा. फक्त दिवसा या ठिकाणी पाणी न्यायला लोक येतात. अतिशय स्वच्छ आणि गोड असलेले पाणी दिवस मावळल्यानंतर काळं पाणी होतं. सगळं काही ऐकल्यानंतर आहे अशी घागर तिथेच सोडून निघून जावं असं युवराजला वाटत होतं. तो म्हणाला, चला चला, त्याने आणली ना कळशी पाण्याची. आपल्याला स्वयंपाक करून जेवण करायचं आहे. उगाचच वेळ वाया घालवायला नको. तेव्हा राजू म्हणाला, ते काही नाही, घागर वर काढ रे भूषण. काही कोण सांगणार? आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा का? अजिबात नाही विश्वास ठेवायचा. मी त्यावेळेला दोर ओढण्यासाठी रहाट माझ्या दिशेने खेचू लागलो. याला माझ्याजवळ आला. मी काय सांगतोय ते ऐका, पाणी बाहेर काढू नका. तेव्हा राजू यल्लप्पाकडे बघत शिव्या देत म्हणाला, ए माकडा, पुन्हा जर असं काही बोललास तर बघ. तेव्हा मी राजूला म्हणालो, अरे त्याने आपल्यासाठी पाणी आणलं आहे, जेवणाचे साहित्य दिलेलं आहे, सगळं काही दिलेलं असताना त्याला शिव्या कशाला देतोस तू? आपल्या भल्यासाठीच सांगत आहे ना पाणी घेऊ नका म्हणून. कित्येक दिवसानंतर तू इकडे आलेला आहेस. या दरम्यान इथे काही चित्रविचित्र काही घडलं असेल, त्यामुळे तो तसं सांगत असेल. तेव्हा राजू म्हणाला, काही नाही रे, एखादी फडकी वस्तू असली की तिला भूताखेताची नावं देऊन बदनाम करायचं, म्हणजे कोणी विकत घेणार नाही, कोणी काही करणार नाही. मग काय, कमी किमतीमध्ये त्या जागेला विकत मागायचं. ही गावातल्या लोकांची टेंडन्सी झाली आहे बघ. ही गोष्ट ऐकल्यानंतर मी जरा नमतं घेत म्हणालो, तुझी इच्छा काय आहे? ती घागर खाली टाकलेली वर काढायची. आपण काढू, जेवण झाल्यानंतर येऊ आणि घागर बाहेर काढू. रात्री आपण त्यातलंच पाणी पिऊ. तू काळजी करू नकोस. राजूकडे पाहत युवराज म्हणाला, एक लक्षात घे, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? आजची रात्री या वाड्यात काढायची आहे. जेवण बनवायचं आहे. आपण 3 जण आहोत. आता हा 4था यल्लप्पा आलाय.
हा गावातला व्यक्ती आपल्याला काही लागलं केलं तर हाच आपल्याला आणून देतोय आणि त्यालाच आपण शिव्या द्यायच्या. मला हे पटत नाही बघ. तेव्हा राजू यल्लप्पाकडे बघत म्हणाला, सॉरी यल्लप्पा, मला माफ कर, मी तुला असं बोलायला नको होतं. तेव्हा यल्लप्पा म्हणाला, बरोबर आहे, आपल्या जवळच्या माणसाचं घर म्हटल्यावर वाईट वाटणारच, पण मी सांगतो ते ऐका. मी जे काही सांगत आहे ते जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही रात्री इकडे मागच्या बाजूला येऊन बघा, मग तुम्हाला कळेल मी जे बोलतो ते खरे आहे का नाही. यल्लप्पाचं असं बोलणं ऐकल्यानंतर राजू पुन्हा एकदा चिडून म्हणाला, म्हणजे तुला काय म्हणायचंय नेमकं? इथे कोण येतं का? इथे कोण दिसतंय का? काय अफवा पसरवता? अरे बालपण गेलं आहे माझं या ठिकाणी. 10-12 वर्ष घर काय बंद पडलं, लोक त्या घराची विल्हेवाट लावून टाकतात. गावातली संस्कृती अशा बाबतीत खूपच पटाईत आहे. यल्लप्पाने तो पाण्याचा हंडा, ती कळशी माझ्याकडे दिली आणि तो स्वतः आमच्या सोबत मागच्या दाराने आतमध्ये आला. चूल कधी पेटवली आहे का नाही? मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, तुला जमते ना, मग पेटव ना. आजूबाजूला असलेल्या तुरकाट्या घेऊन कोपऱ्यावरच्या ओसरीवरती बसून चूल पेटवायला सुरुवात केली. यल्लप्पाच्या जवळच जे काही साहित्य होतं ते गाठोड्यातून बाहेर काढलं आणि मस्तपैकी मसाले भात करून जेवायचं आम्ही ठरवलं. पातेल्यामध्ये फोडणी वगैरे टाकली, पाणी ओतलं आणि अस्सल बासमती तांदूळ मसाले भातासाठी त्यात टाकला. जेवण करून निवांत सतरंजीवरती पडायचं या बेतामध्ये आम्ही सगळेजण होतो. एका पाठोपाठ एक प्रत्येक व्यक्ती साफसफाई करण्यामध्ये मग्न होता. यल्लप्पा म्हणाला, आता इथे किती वेळ म्हणून थांबणार? मला वाटतं मंदिराच्या बाहेरचा जो कठडा आहे तिथे सर्वांनी मिळून झोपावं. जेवण वगैरे शिजवून थांबताय, जेवण करताय इथपर्यंत ठीक आहे, पण मला वाटतं की इथं कोणी झोपू नये. यल्लप्पाकडे पाहत राजू म्हणाला, म्हणजे आता तुला काय म्हणायचे? या वाड्यामध्ये सुद्धा कोणी आहे? तेव्हा यल्लप्पा म्हणाला, अरे चिडू नकोस ना राजू, तू माझा बालपणीचा मित्र आहे. तू गावामध्ये आलेला आहेस. तुला खूप दिवसानंतर आल्यानंतर सगळं काही लगेच सांगावं असं मला वाटत नाही, पण मी सांगतो त्या गोष्टीवर विश्वास ठेव. जेवण झाल्यानंतर आपण मंदिराचा जो बाहेरचा कट्टा आहे त्या कठड्यावरती झोपू, ग्रामपंचायतच्या चावडीवरती झोपू, पण इथं मुक्काम करायला नको. तेव्हा राजू माझ्याकडे पाहत म्हणाला, तुला भीती वाटते का भूषण? मला नाही भीती वाटत. काय, आपण कोणाच्या ना कोणाच्या घरात झोपत आहोत, घाबरायचं काय त्यात? तेव्हा माझा होकार मिळाल्यावर राजू युवराजकडे पाहत म्हणाला, तुझं काय आहे म्हणून सांग. युवराज माझ्याकडे पाहत म्हणाला, मला वाटतं यल्लप्पा जो म्हणतोय ते ऐकायला हवं. घाबरत घाबरत झोपण्यापेक्षा बिनधास्त झोपता येईल. तेव्हा मात्र राजू युवराजकडे पाहत चिडला, म्हणाला, हे जे काही चाललं आहे ना, हे अगोदरपासूनच तुझ्या मनात होतं. तुला मुळात इथे यायचं नव्हतं. तेव्हा मी यल्लप्पा आणि युवराजकडे पाहत म्हणालो, आपण 4 जण इथे झोपू. घराच्या आतमध्ये आपण 4 जण आहोत. गप्पा मारत पडू ना. काय असतं, प्रवास करताना पुन्हा झोप घेता येईलच की. मग बालपणीच्या ज्या ज्या गप्पा होता त्याचा विषय निघाला. जेवण वगैरे केलं. जेवण पूर्ण झाल्यानंतर हात वगैरे आणि गप्पा मारत बसलो. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर मी यल्लप्पाकडे पाहत म्हणालो, विषय निघाला म्हणून विचारतो, काळं पाणी म्हणायचं काय कारण आहे आणि कोण व्यक्ती मागच्या बाजूला दिसते? याबाबतीत तुला काही माहिती आहे ते आम्हाला सांगशील का? तेव्हा राजू म्हणाला, ग बस ना भूषण, कोणी काही उठवतं आणि आठवेला पसरवतं. आता तो इथं थांबायला तयार आहे ना, मग बाकी या गोष्टीला परत उघडायची काय गरज आहे? तेव्हा मी राजूकडे पाहत म्हणालो, अरे नेमकं घटना काय आहे ते तरी कळू दे ना. तेव्हा यल्लप्पा राजूकडे पाहत म्हणाला, मी जे ऐकलं आहे ते सांगायचा प्रयत्न करतो, परंतु तू वाईट वाटून घेऊ नकोस. तेव्हा राजू म्हणाला, बोला, जे गावामध्ये लोक बोलतात ते सगळं काही माझ्यासमोर बोला. यल्लप्पा बोलू लागला, भूषण, मागच्या बाजूला जे पाण्याचा आड आहे त्याला काळ्या पाण्याचा आड असं म्हणतात. बरेच जण म्हणतात या ठिकाणी एक म्हातारी रात्रीच्या वेळी दिसते. बरोबर पहाटे 3 वाजायच्या सुमारास तिचा काळ असतो. ती इथे येते. मागच्या बाजूला आडाला लागून जात आहे. तिथे पीठ जळते, ओव्या म्हणते आणि मागे एक चूल पेटलेली दिसते आणि तिथे ती भाकरी करते. ती भाकरी
तिचा तुकडा कोणावरून तर उतरून ती मागच्या बाजूलाच फेकून देते. लोक म्हणतात रोज ही क्रिया घडते. ती कोण म्हातारी आहे कोणालाच माहीत नाही. तेव्हा राजू यल्ल्याकडे पाहत म्हणाला, तू कोणाबद्दल बोलत आहेस? मागच्या बाजूला आडाजवळ आमची आजी राहायला होती. माझ्या आजीबद्दल बोलत आहेस का तू हे? तेव्हा मी म्हणालो, चिडू नकोस रे, कोणाबद्दल बोलत आहे ते महत्त्वाचं नाही, इथे लोकांना काय माहिती आहे ते महत्त्वाचं आहे. मी म्हणालो, मग काय होतं असं घडतं असं तू म्हणतोस, मग पुढे काय होतं? तेव्हा यांना तो भाकरीचा तुकडा कोणी ओलांडला ना, तो व्यक्ती दुसऱ्या दिवशी रात्री आडात पडून मरतो. त्याने जेव्हा हे सांगितलं तेव्हा मात्र जरा मनामध्ये भीती वाटली. युवराज माझ्याकडे पाहत म्हणाला, बघितलंच ना, मी तुला का नको म्हणत आहे. राजूचं काय? राजूला आपल्या मामाबद्दल प्रेम आहे, आजीबद्दल प्रेम आहे, म्हणून तो इथे थांबायचं म्हणत आहे. पण मला एक कळत नाही, त्याच्या जर घरातील मागच्या बाजूला असं घडत असेल तर या वास्तूमध्ये थांबायचं कशासाठी? तेव्हा यल्लप्पा आमच्याकडे पाहत म्हणाला, या वास्तूमध्ये काही घडत नाही हो, ही वास्तू पवित्र आहे. मागच्या बाजूला जी आड आहे त्याच्याबद्दलच हे सगळं काही सुरू आहे. मी त्यावेळेला एकच पवित्रा घेतला, आपण इथे रात्री थांबायचं म्हणजे थांबायचं. तेव्हा सर्वजण एकत्र तिथं थांबण्याच्या दृष्टिकोनातून आणलेले अंतराईचे सतरंजी वगैरे टाकून तसेच बसलो. गप्पा मारत राहायचं असं ठरलेलं होतं. भरपूर जाळी जळमट आम्ही बऱ्यापैकी कमी केलेली होती. ज्या बाजूला ते मागचं दार होतं तिथला तो आगळीचा उंडका होता, तो आम्ही व्यवस्थित पद्धतीने लावून घेतला. जवळजवळ रात्र जागूनच काढायची असे ठरलं होतं. भरपूर जेवण झाल्यामुळे डोळ्यावरती झोपेचा ओघ वाढलेला होता. गप्पा मारत असताना यल्लप्पा आणि राजू या दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती. यल्लप्पा म्हणाला, आतापर्यंत जवळजवळ 7 ते 8 जणांचा मृत्यू या आडामध्ये पडून झालेला आहे. तेव्हा आम्ही म्हणालो, जे 6 ते 7 जण पडलेले आहेत त्यांनी तो भाकरीचा तुकडा ओलांडलेला होता. हे कशावरून? ते पाणी आणायला सुद्धा येथे पडले असतील, तसं काही घडलं असणार आहे. तेव्हा यल्लप्पा म्हणाला, त्यांच्या घरातीलच लोकांनी सांगितलं आहे. त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं की कशा रीतीने एका वेगळ्याच पद्धतीने घरामधून झोपलेला व्यक्ती अचानक उठून त्या आडाच्या दिशेने धावत जातो आणि स्वतःहून उडी मारतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण त्या ठिकाणी पाहतो त्यावेळेला आतमध्ये ते प्रेत वर आलेलं दिसतं. आमचे सगळ्यांचे बोलणं सुरू होतं आणि त्याच वेळेला साधारण 11:30च्या सुमारास झोपेचा एवढा ओघ वाढला होता की आता आपण झोपावं अशी इच्छा नसतानाही आम्ही तिथे झोपण्यासाठी तसेच अंथरुणावरती पहुडलो. साधारण 2:30-3च्या सुमारास 2-3 प्राण्यांची कळवण लागावी त्या पद्धतीने कळवण लागलेली दिसली. वाड्याच्या दरवाजाच्या मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला दोन्ही बाजूने कुत्र्यांची कळवण लागलेली होती. काही कुत्री वर पाहून रडत होती, ओरडत होती. तेव्हा यल्लप्पा आमच्याकडे पाहत म्हणाला, आज ग्रहण काळ आहे ना, मला वाटतं कदाचित आकाशातलं ते चंद्राचं दृश्य पाहून ते रडत असतील. तेव्हा मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, यल्लप्पा, या गोष्टीचा संबंध नाही. जेव्हा कुत्र्यांना आकाशामध्ये नव्हे आजूबाजूला भयानक शक्ती दिसते तेव्हा ते रडतात. त्यावेळेला मात्र युवराज उठून आमच्याकडे पाहत म्हणाला, म्हणजे मागच्या बाजूला आजी आली आहे का? तेव्हा राजू म्हणाला, काही बोलू नकोस, ग्रहण काळ आहे, चंद्राला ग्रासायला सुरुवात झाली आहे, ते पाहून कुत्री रडत आहेत. त्याच वेळेला मागच्या बाजूचा दरवाजा जो होता त्याचा आगळ आपोआप उघडलेला पाहिला. लाकडाचे ओंडकं अचानक सरकलं कसं काय, त्याचा आवाज आला कसं काय, याचा विचार करण्याच्या अगोदर यल्लप्पा आणि युवराज दोघेजण ओरडले, वाड्यातून बाहेर पडा. मग राजू आणि मी दोघेजण कसे बसे आहे अशा अवस्थेत वाड्याच्या समोरच्या दरवाजातून थेट बाहेर पळत सुटलो. मागच्या दिशेने एकदा वळून पाहावं असं मनात येत होतं, पण राजू माझ्याकडे पाहत म्हणाला, हे सगळं काही खोटं आहे. तेव्हा मी म्हणालो, अरे डोळ्यासमोर तो मागचा दरवाजा उघडलेला, त्याला खोटं कसं म्हणायचं? आम्ही धावत निघालो, डाव्या बाजूला वळालो. मंदिराच्या बाहेरच्या कट्ट्यावरती कोणीच नव्हतं. तेथून थेट फिरून मंदिराच्या पलीकडच्या बाजूने वळसा मारून तिथे जाऊन थांबलो. कोपऱ्यावरच्या शेतामध्ये कोल्ह्याची टोळी उभारल्यासारखी वाटली.
आता काही खरं नाही. समोर एवढी कोल्हे पाहिल्यानंतर तिथून थेट मागच्या दिशेने निघालो. इकडे कशाला जात आहे? तेव्हा मी म्हणालो, अरे कुठे का असना, जाणे गरजेचे आहे. आम्ही त्यावेळेला कोपऱ्यावरच्या भागात थांबलो. मंदिराच्या पाठीमागच्या भिंतीजवळ जाऊन पोहोचलो. कडेने असलेली तटबंदी उंच होती. मागच्या बाजूच्या भिंतीच्या बाजूला पोहोचल्यानंतर चित्रविचित्र पद्धतीचा आवाज जाणवत होता. कदाचित कोल्ह्यांचं टोळकं पाठीमागे लागलेलं असावं असं वाटत होतं. पण यावेळेला असं कसं काय होऊ शकतं, मी विचार करत होतो. त्याच वेळेला अचानक मागून कोल्ह्यांचा कळप दिसला. आता मात्र पुढे गेल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. एका पाठोपाठ एक आम्ही धावत सुटलो. तेवढ्यात यल्लप्पा युवराजकडे पाहत म्हणाला, त्या दिशेने जाऊ नको. तेव्हा युवराज म्हणाला, अरे कुठल्या दिशेने जायचं? त्याच वेळेला समोर मीठ भाकरी तुकडा टाकलेला दिसला. त्याला बाजूनेच पाहत आम्ही सर्वजण पुढे निघालो. आता काय करायचं काही कळेना. तेव्हा मागणे येणाऱ्या युवराजने त्याला ओलांडलेलं दिसलं. त्यानं आमच्याकडे पाहत म्हणाला, मला वाटत नाही युवराज आता वाचेल म्हणून. आम्ही तसं पळत पळत बाजूच्या गल्लीत गेलो. त्या ठिकाणी असलेल्या एका पडक्या वाड्याच्या आतमध्ये आश्रय घेऊन तिथे थांबलो. राजू माझ्याकडे पाहत म्हणाला, माझ्या घरामध्ये असं घडत आहे. माझ्या आजीच्या अशा कोणत्याही चरायला असतील म्हणून ती असं वागत असेल. खरंच माझी आजी असेल का ती? तेव्हा मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, जर तसं असेल तर तुला सामोरे जावं लागेल, कारण हे सगळं थांबवायचं काम तू एकटा करू शकतोस. तू त्यांच्या रक्तातील नातेवाईक आहेस. जे पाण्याची आड आहे ते रात्रीतून असं का स्वरूप बदलतं ते कळायला हवं. मी असं बोलल्यानंतर राजू माझ्याकडे पाहत म्हणाला, मी हात जोडतो. माझ्यासोबत तुम्ही सगळे चला. जर काही झालं तर सर्वात पहिल्यांदा मी पुढे होईल. मी तुमचा मित्र आहे. माझ्या प्रिय मामाच्या, माझ्या आजीच्या या घरामध्ये हे जे काही चाललं आहे ते थांबवायला हवं. यल्लप्पा मला माफ कर, मी चुकलो रे. तुम्ही सांगत होता ते सगळं खरं आहे. तेव्हा यल्लप्पा आमच्याकडे पाहत म्हणाला, मी नाही येणार तिकडं. युवराजचं आता काही खरं नाही. तू म्हणत आहेस की मदतीसाठी जावं, पण आतापर्यंत एवढे लोक मेलेले आहेत. आपला सुद्धा नंबर लागू शकतो. त्यावेळेला मी यल्लप्पाकडे पाहत म्हणालो, तुझा देवावर विश्वास आहे ना? मला सांग, एका नातवाचा आणि त्याच्या मित्रांचा जीव जर ती आजी घेत असेल तर कशासाठी घेईल बरं? तिची इच्छा काय? हे सगळं कशासाठी करते आपल्याला कळायला हवं. तेव्हा कसा बसा यल्लप्पा माझ्याकडे पाहत तयार झाला. राजूकडे पाहत म्हणाला, राजू, आयुष्यात मैत्री खूप निभावली आहे. आता ही शेवटची वेळ बघ. तेव्हा राजू त्याला मिठी मारत म्हणाला, होय रे, आपण तिकडे जायला हवं. 3 वाजलेले होते. अचानक युवराज काही न बोलता उठला आणि थेट त्या दिशेने झपझप पावलं टाकत निघाला. तेव्हा मी म्हणालो, कदाचित यल्लप्पाने सांगितलेली घटना खरी होत असावी. युवराजने तो भाकरीचा तुकडा ओलांडलेला होता. मला वाटतं तो त्या पाण्याच्या आडाच्या दिशेने निघालेला असावा. त्याला थांबवायला हवं. आम्ही एका पाठोपाठ एक युवराजच्या पाठीमागे त्याला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू लागलो, परंतु तो आमच्यापेक्षाही वेगामध्ये चालत त्या आडाच्या दिशेने निघाला. बरोबर 50 पावलावरती आड राहिलेला असेल. त्यावेळेला मागून मी युवराजच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा समोर त्या पाण्याच्या आडाच्या कठड्यावर बसलेली एक वृद्ध व्यक्ती दिसली. ये बाळा, ये लवकर ये, असं म्हणत होती. तिचा तो सूर, तिचं ते बोलवणं पाहिल्यानंतर मात्र मी चांगलाच हादरलो. राजू मागे सरकत माझ्याकडे पाहत म्हणाला, अरे ही तर माझी आजी आहे रे. तेव्हा राजूला पुढे करत मी म्हणालो, युवराजचा हात धर आणि तू स्वतः तिकडे जा. मी तुझ्या पाठीमागे आहे. राजूने युवराजचा हात घट्ट धरला. तरी सुद्धा युवराज सर्व ताकदीनिशी पुढे चाललेला होता. मी त्याच्या पाठीमागे होतो आणि यल्लप्पा माझ्या जवळ होता. ती म्हातारी आजी युवराजकडे पाहत ये म्हणून हाक मारत होती. युवराज पुढे निघाला होता. तिने काळ्या पाण्याच्या आडाच्या कठड्यावरती बसून एक कळशी पाणी बाहेर काढलं, युवराजच्या अंगावरती ओतलं आणि एका क्षणात त्याला म्हणाली, तुझी आई बोलवत आहे, जा खाली, जा लेकरा. मातृत्वाला वेडी आहे मी. आईकडे येणार नाहीस का? तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजू मोठ्याने ओरडला, आजी मी आहे ग राजू.
अचानक नातवाचा आवाज ऐकल्यानंतर ती कावऱ्या बावऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. युवराजचा हात घट्ट धरल्यामुळे युवराज पुढे जाऊ शकत नव्हता. म्हातारी बाजूला पेटवलेल्या चुलीकडे बोट दाखवत म्हणाली, भाकरीचा तुकडा तर नाही ना ओलांडलास पोरा? तेव्हा राजू म्हणाला, नाही, याने ओलांडला आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, हा शेवटचा, याच्यानंतर कोणाला काही होणार नाही. तू आलास का माझ्या भेटीला? माझं लेकरू यात पडून गेलं, मी सुद्धा यात पडून मेले. हे पाण्याचं आड लोकांना बोलावतं. मग माझ्या घरातील कोणती व्यक्ती तिकडे परत आली नाही. मी घाबरलो. माझ्या लक्षात आलं माझा 3 नंबरचा मामा याच पाण्याच्या आडात पडून मेलेला होता असं माझ्या आईने सांगितलं होतं. आणि माझ्या आजीचा सुद्धा मृत्यू यात पडून झाला. ही गोष्ट मला कळाली. मी आजीकडे पाहत म्हणालो, आजी, तुझा पाय घसरून पडली होतीस ना तू? आजी माझ्याकडे पाहत म्हणाली, लेकरा, आपल्या घरातील आड आयुष्यभर पाणी, कितीतरी वर्षे इथे घालवली, ते दगा कसे देईल बरं? जाऊबाईने घात केला, मला ढकललं पाण्यामध्ये. 65व्या वर्षी सुद्धा तिला माझं मोठंपण आवडलं नाही. तिनेच मला ग्रहणाच्या रात्री पाण्यात ढकललं. मग लक्षात आलं, माझ्या आजीच्या जावेने तिला पाण्यात ढकलून मारलेलं तिने सांगितलं. माझ्या लक्षात येऊ लागलं, जे काही घडलं आहे ते सगळं एका विशिष्ट पद्धतीने घडलं आहे. आता काही का होईना थांबवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला हवा. राजूकडे पाहत त्यावेळेला मी म्हणालो, आजी, तुमचा नातू आहे हा, आम्ही त्याचे मित्र आहोत. आमचा जीव घेऊन तुम्हाला जर मुक्ती मिळणार असेल तर आम्ही चौघेही उडी टाकायला तयार आहोत. त्यावेळेला म्हातारी आमच्या सर्वांकडे पाहत म्हणाली, मला एकच जण पाहिजे, ज्याने भाकरी ओलांडली तोच मला पाहिजे. आता मात्र काय बोलावं कळायला मार्ग नव्हता. एका भयानक पद्धतीच्या सत्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही उभारलेलो होतो. त्यावेळेला राजूने हात जोडले आणि आजीकडे पाहत म्हणाला, आजी, तुला वाटतं का तुझ्या नातवाने या पाण्यात उडी मारावी? तेव्हा आजी त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुला नाही रे म्हणत मी लेकरा, ज्याने भाकरी ओलांडली ना त्याला बोलते मी. तेव्हा मात्र राजू तिच्याकडे पाहत म्हणाला, आजी, तो माझा मित्र आहे ग, बालपणापासूनचा, माझ्या भावासारखा, आणि तू त्याला उडी मारायला सांगत आहे. तेव्हा आजी म्हणाली, मी नाही सांगत, ते काळ्या पाण्याचं आड आहे ना, ते बोलावतं त्याला. आज जर एक जण मिळाला तर मी मुक्त होईन बघ. आता मात्र आमच्या समोर एक भला मोठा प्रश्न निर्माण झाला. एका व्यक्तीला जर पाण्यामध्ये जायला मिळालं तर आजी मुक्त होणार. तेव्हा मी आजीकडे पाहत म्हणालो, आजच का असं होणार म्हणत आहेस? तेव्हा आजीने वर बोट दाखवलं, आज ग्रहण आहे ना, या काळातच सगळेजण मुक्त होतात. मग कधी नाही ते कोणीच आतापर्यंत तो भाकरीचा तुकडा वर्षभरात ओलांडला नाही. मी खूप वाट पाहिली, आता पहिल्यांदा कोणीतरी ओलांडला आहे. मला थांबायचं नाही इथं. माझं लेकरू आणि मी दोघेही जण इथून निघून जाणार. काय बोलावं काहीच कळत नव्हतं. कित्येक वर्ष इथं अडकलेली म्हातारी, तिचं लेकरू म्हणजेच राजूचा मामा, या दोघांनाही अजून मुक्ती मिळाली नाही. त्या काळ्या पाण्याच्या आडामध्ये शेवटचा व्यक्ती बुडाल्यानंतरच त्यांना मुक्ती मिळणार होती, हे जवळजवळ लक्षात आलेलं होतं. आता उपाय तरी काय करायचा? युवराज याच्याकडे पाहत आम्हाला दया वाटू लागली. तो संपूर्णतः भ्रमिष्ट अवस्थेत होता. जणू काही त्याच्यावरती कोणी काही केलेलं आहे असं दिसत होतं. राजू म्हणाला, आजी, मीच उडी मारतो बघ. आता मात्र खूप मोठी पंचायत झाली. आजी राजूकडे पाहत म्हणाली, दूर, तुला मी काय सांगते कळत नाही. तुझा जीव घेऊन मला आणि माझ्या लेकराला मुक्ती नको आहे. तेव्हा राजू म्हणाला, मग दुसऱ्या लेकराचा जीव घेऊन तर कशाला मुक्ती हवी आहे तुम्हाला? सोडून दे, सोडून. तेव्हा म्हातारी आमच्याकडे पाहत म्हणाली, म्हणजे तुला काय वाटतं अजूनही आम्ही इथेच तडपत राहायचं या काळ्या पाण्याच्या आडामध्ये? तेव्हा आजीकडे पाहत राजू म्हणाला, दुसरा काही उपाय नाही का? माझ्या मित्राच्या ऐवजी दुसरं काही असं जे पाण्यामध्ये टाकल्यानंतर तू मुक्त होशील? तेव्हा आजी आमच्या चौघांकडे पाहत म्हणाली, आहे की, उपाय आहे. जो कोणी पाण्याच्या आत उडी मारेल आणि ग्रहणकाळ संपायच्या आत बाहेर येईल त्या व्यक्तीचा जीव जाणार नाही. पौर्णिमेचा चंद्र पूर्णतः काळसर पद्धतीने झाकला गेलेला आहे. जर कोणाला वाटत असेल की त्याने उडी मारली तर तो पाण्यात बुडेल, पण ग्रहण काळात काळ्या पाण्याची शक्ती काम करू शकणार नाही आणि त्याच कालावधीत ग्रहण संपायच्या अगोदर
ग्रहण मोक्षाच्या अगोदर तो बाहेर आला तर मग मात्र त्याचा जीव वाचेल. तेव्हा राजू म्हणाला, मग तुला मुक्ती मिळेल का? तेव्हा आजी म्हणाली, पाण्यात उडी मारली की मी आणि माझं लेकरू मुक्त झालो म्हणून बघ. मी काही न बोलता राजूकडे पाहत म्हणालो, राजू मागे सरक. एका क्षणात वरच्या दिशेने पाहत मी पाण्यात उडी मारली. राजू यल्लप्पा मोठ्याने ओरडले, भूषण, अरे भूषण, काय केलंस तू हे? मी पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर ज्या पद्धतीने ती घागर खाली होती तो दोर खाली होता, त्या दोराला धरलं आणि हळूहळू वरच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करू लागलो. मला पाण्याच्या आतमध्ये 2 आत्मे दिसले आणि एका क्षणात वरच्या दिशेने ते मुक्तीच्या दिशेने जाताना दिसू लागले. मी ओळखलं, पाण्याच्या आतमध्ये रात्रीच्या वेळी जो कोणी येतो त्याला हेच आत्मे बुडवून टाकतात आणि त्याचा जीव घेतात. 9 व्यक्तींचा जीव घेतल्यानंतर पाण्यामध्ये प्रवेश झाल्यानंतर ती काळ्या पाण्याची विहीर, ते काळ्या पाण्याचं आड आज आजीला मुक्त करणार होतं. आणि तसंच घडलं. कसाबसा वर हात काढत मी कठड्यापर्यंत पोहोचलो. वरच्या दिशेने माझे सर्व मित्र माझ्याकडे पाहून ओरडत होते. मला हात देत त्यांनी बाहेर काढलं आणि आज खऱ्या अर्थानं काळ्या पाण्याचा आड मुक्त झाला. आणि राजूची आजी आणि तिचा मुलगा म्हणजेच राजूचा मामा कित्येक वर्षांनी आज मुक्त झालेला होता.